हा, नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे अशोक राणा. आपण यापूर्वी भूतांविषयीच्या ज्या संकल्पना जनमानसात रुजलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती अनेकदा पाहिली आहे. अनेक भूतांचे प्रकार जे लोकांना वाटतात त्याबद्दलची ही माहिती पाहिली होती. आणि ही माहिती पाहताना एक गोष्ट आपण वारंवार स्पष्ट केली की भूत नावाची कोणतीही अतिमानवी शक्ती नाही, ज्याला सुपर नॅचरल म्हणतात, अशी कोणत्या प्रकारची पॉवर नाहीये. तर आपल्या मृत पूर्वजांना पूजनाच्या ज्या पद्धती आहेत, ज्या ठिकाणी दफनाची परंपरा आहे तिथे आपल्याला सापळे सापडतात. आणि दहनाची परंपरा ज्या ठिकाणी आहे तिथे काहीच सापडत नाही. म्हणून दफन आणि दहन अशा दोन प्रकारच्या परंपरा आपल्या भारतात आहे. आणि जगाच्या पाठीवर बहुतांश ठिकाणी दफनाची परंपरा आहे. कारण ख्रिश्चन धर्मामध्ये डे ऑफ जजमेंट म्हणजे निर्णयाचा दिवस जोपर्यंत येत नाही तेव्हा तोपर्यंत त्या प्रेताला जतन करून ठेवावं लागतं, अशी एक संकल्पना आहे. अगदी तशीच संकल्पना इस्लाममध्ये आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी दफनाच्या परंपरा आहेत त्या त्या ठिकाणी अशा तऱ्हेने सापळे सापडतात. त्या आपल्या पूर्वजांचे आहे आणि त्यामध्ये त्यांचा आत्मा असतो, अशी समजूत असल्यामुळे भूत ही संकल्पना जन्माला आली. आपण यावेळेस यापूर्वी या विषयावर चर्चा अनेकदा केली आहे. हे वारंवार सांगावं यासाठी लागतं की अनेकांना असं वाटतं की भूत आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलाय असं लोक सांगत राहतात. तर हे जे भूत नावाचे जे लोक आहेत ते आपले पूर्वज आहेत. आणि भूत पूजा नावाची एक पूजा परंपरा आपल्या भारतातही आहे आणि जगाच्या पाठीवर सुद्धा आहे. म्हणजे अजूनही ती प्रचलित आहे, संपलेली नाही. भूत म्हणजे होऊन गेलेले आपले पूर्वज, भूत म्हणजे प्राणी मात्र म्हणजे आपण सुद्धा, असे दोन्ही अर्थ. आणि भूतकाळ शब्द आपण वापरतोच पास्ट टेन्स या अर्थाने. तर आणि भूत चतुर्दशीबद्दल आपण माहिती पाहिली. तशीच हॅलोवीन हा जो युरोप खंडातल्या अनेक देशांमध्ये असलेला एक सण आणि धार्मिक सण आणि काही बाबतीत तो उत्सव सुद्धा, त्याबद्दलची माहिती पाहिली. आज आपण भूतांचा राजा वेताळ याच्याबद्दल माहिती पाहतो आहोत. तर भूतांचे खूप प्रकार कोकणामध्ये प्रामुख्याने मानले जातात. इतर ठिकाणी ती संख्या कमी आहे. आणि भूतांच्या बहुतेक प्रकारांची पूजा ही कोकणात केली जाते. म्हणजे ज्यांना भूत मानलं जातं त्या लोकांना दैवत म्हणूनही मानलं जातं. त्यांच्या स्वतंत्र मूर्ती सुद्धा बऱ्याच ठिकाणी आहे. जसं देवचार नावाचं एक भूत आहे, पण कोकणामध्ये ते पूजनीय आहे. किंवा राखणदार नावाचं एक भूत गोव्यात मानलं जातं, त्याला सुद्धा त्या ठिकाणी पूजनीय मानलं जातं. आणि विशेषतः देवचार किंवा राखणदार यांच्या ज्या मूर्ती आहेत की यांचा जो दगड असतो, जे ठिकाण असतं ते पिंपळाच्या झाडाखाली असतं. म्हणजे पिंपळाच्या झाडाचा संबंध या दैवतांचा आहे. पिंपळ वृक्ष हा सर्वात जुना आणि पूजनीय, प्रामुख्याने पूजनीय असा हा वृक्ष आहे. त्याचे अवशेष सिंधू संस्कृतीच्या उत्खननातही आढळले आहेत मुद्रांवर. आणि अश्वत्थाच्या बद्दलची जी माहिती गीतेमध्ये आली आहे की ऊर्ध्वमूल मनशाख अश्वत्थम प्रावरंभ्यम, म्हणजे हा जो पुरुषोत्तम योग नावाचा जो योग 11वा अध्याय आहे, 15वा अध्याय गीतेचा 11वा वेगळा आहे, विश्वरूप दर्शन आहे. तर अशा तऱ्हेने 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योग नावाचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये अश्वत्थाची वेगळी एक मांडणी केलेली आहे. बौद्ध धर्मामध्ये अश्वत्थाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. कारण भगवान गौतम बुद्धाला जी काही ज्ञान प्राप्ती झाली, ज्याला बोधी म्हणतात, ती अश्वत्थाच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली झाली असं मानलं जातं. तर या पिंपळाशी संबंधित देवचार आणि राखणदार आहे म्हणून आपण एवढा फक्त उल्लेख केला. पण गोवा आणि कोकण या प्रदेशाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की त्या ठिकाणी वेताळांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर गोव्याच्या म्युझियममध्ये गेलात, ओल्ड गोवामध्ये आहे आणि पणजीमध्ये म्युझियम आहे, या सगळ्या म्युझियममध्ये आपल्याला जुन्या काळात ज्या काही वेताळाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत त्या जतन करून ठेवल्या आहेत. आणि बरीचशी वेताळांची मंदिरं सुद्धा आहेत. म्हणजे वेताळ हा दुय्यम दैवत म्हणूनही आहे आणि स्वतंत्रपणे त्याचं मंदिर सुद्धा आपल्याला कोकणात आणि काही ठिकाणी गोव्यात सुद्धा आढळतं. तर हा जो वेताळ आहे त्याच्या ताब्यात भूतं राहतात, अशी एक संकल्पना आहे. म्हणजे आपल्याला भूतांना आवरायचं असेल तर वेताळाची पूजा केली पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे,
अशा प्रकारची एक समजूत कोकणात आणि गोव्यात सुद्धा आहे. तर तो जो वेताळ आहे तो कोण आहे, तर तो शिवाच्या गणांपैकी एक आहे. म्हणजे शिवाचे जे सहचर आहे, सहकारी आहे, त्यांना भूत म्हटलं जातं आणि भूतगण हा शब्द वापरला जातो. म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहाची जी कथा पुराणांमध्ये दाखवली जाते, चित्रपटामध्ये किंवा टीव्ही सिरियलमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची जी कथा येते, तर त्या कथेमध्ये शंकर हा नवरदेव म्हणून आलेला जेव्हा पहिल्यांदा पाहिला पार्वतीच्या आईनी, तर त्याच्यासोबत भूत पिशाच्च आणि त्यांचा समुदाय पाहिला, त्याला गण म्हटलंय भूतगण, त्यांना पण ती बेशुद्ध पडली, अशा प्रकारची कथा आहे. ही कथा अनेक काव्यांमध्ये आले, च्या चरित्रामध्ये शिवचरित्रावरची जी काव्य आहेत त्यातही आली आहे, अनेक नाटकामध्ये सुद्धा आली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या समजुती, गैरसमजुती पसरवण्याचं काम काव्य लेखकांनी म्हणजे कवींनी केलंय किंवा नाटककारांनी केलाय, पुराणकारांनी सुद्धा केलाय. तर याला कारण असं की भूत पिशाचांची खरी माहिती आपल्याला माहित नाही. जे भूतगण शिवाच्या सोबत आहेत, तर ते त्याचे सहकारी आहे आणि त्यांचं चित्रण हे हाडाच्या सापळ्यातच केलं जातं. जसं भूत चतुर्दशीला सुद्धा बंगालमध्ये हाडाच्या सापळ्याचं चित्रण किंवा हाडाच्या सापळ्याची प्रत्यक्ष पूजा करण्याची प्रथा आहे. तशीच हॅलोवीन या युरोप खंडातल्या एका ख्रिस्ती सणामध्ये, तो सण तसा केल्टिक लोकांचा आहे, जुन्या संस्कृतीतला आहे आणि स्कॉटिश लोकांनी तो प्रचलित केला, हे आपण यापूर्वी पाहिलं. पुढे आयरिश लोकांनी तो पूर्ण अमेरिकेत पसरवला, उत्तर अमेरिकेत. अगदी तसाच प्रकार वेताळाच्या संदर्भात सुद्धा आहे. म्हणजे आपण भारतात जरी राहत असलो तरी भारताच्या बाहेर अशा अनेक संस्कृती आहेत, प्राचीन संस्कृती, त्याच्यामध्ये भूतांची पूजा करण्याची पद्धत आहे. तर हा जो वेताळ आहे तो भूत गणांमधला प्रमुख आहे, तो साधारण नाही. त्याचं वर्णन पुराणांमध्ये आढळतं. शैव पुराण जेवढी आहेत, लिंग पुराण आहे, शिवपुराण आहे, किंवा गाणपत्य पुराणामध्ये कुठे कुठे उल्लेख आपल्याला आढळतो, किंवा शाक्त जी पुराण आहे म्हणजे शक्तीच्या पूजकांची, त्यातही आपल्याला वेताळाचा उल्लेख आढळतो. तर हा पूजनीय असलेला कोकणातला जो वेताळ आहे त्याला क्षेत्रपाळ सुद्धा म्हटलं आहे. राखणदार हा जो शब्द आहे त्याचा अर्थ क्षेत्रपाळ असाच होतो. देवचार या शब्दाचा थोडासा वेगळा अर्थ होतो, की तो अशा तऱ्हेचं एक दैवत आहे असं कोकणी लोकांना माहित आहे, जे आपलं रक्षण करतं. तर गावाचं रक्षण करणारा जो वेताळ आहे तो क्षेत्रपाळ आहे. म्हणून त्याची लहान मोठी मंदिरं आपल्याला कोकणात पाहायला मिळतात आणि विशेषतः त्याला फार महत्वाचं स्थान आहे. भक्तिभावाने त्याची नियमितपणे पूजा करण्याची प्रथा कोकणात आहे. स्कंद कार्तिकीय, स्कंद हा जो शब्द आहे तो शिवाचा जो ज्येष्ठ पुत्र आहे कार्तिकेय त्याच्यासाठी वापरण्यात येतो. तर त्या शिवाच्या पुत्राचा तो अनुयायी असल्याचा उल्लेख शिवपुराणात येतो, कालिका पुराणात येतो, लिंग पुराणात येतो. अशा तऱ्हेने वेताळाला अतिशय महत्वाचं स्थान पुराणिकांनी दिलेलं आहे. आणि जी वेताळची आई आहे, ती स्कंदानुचारी मातृका आहे. म्हणजे स्कंद म्हणजे कार्तिकेयाच्या सोबत राहणारी जी एक मातृका आहे, असा ती त्याची आई आहे वेताळाची, असा उल्लेख प्राचीन साहित्यात येतो. भागवत पुराण, मत्स्य पुराण आणि ब्रह्मांड पुराण या पुराणांमध्ये वेताळाचा उल्लेख आढळतो. तो कसा आहे त्याचं वर्णन मात्र फार भयकारक आहे. अ, क्रूर नेत्रांचा, युद्धोत्सुक, युद्धाला सतत तयार, शस्त्रधारी आणि मांस भक्षक. आता तो रक्षणच करणारा असल्यामुळे त्याचं जे स्वरूप आहे ते असं आक्रमक आहे आणि हातात शस्त्र असणं स्वाभाविक आहे. त्याशिवाय कसं काय रक्षण करणार तो गावाचा, आणि तो लढवय्या असल्यामुळे मांसभक्षक असणं सुद्धा स्वाभाविक आहे. या सगळ्या गुणांची जी वैशिष्ट्य आपल्याला पुराणामध्ये आढळतात, ती साधारणतः सीमेचं रक्षण करणाऱ्या आपल्या पूर्वजांबद्दलची आहे. तर महाभारत, ब्रह्मांड पुराण आणि मत्स्य पुराणात अशी वर्णन त्याची आहे. शिवपुराण, शतरुद्र संहिता जी आहे त्यात म्हटलं की वेताळ हा मुळात मुळात शंकर पार्वतीचा द्वारपाल होता. म्हणजे तो वॉचमन किंवा आपण राखणदार किंवा सोकारी हा एक शब्द आहे. क्षेत्रपाळ हा आणखी प्रचलित शब्द आहे. तर अशापैकी तो होता. तर एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने अटकाव केला, अडवलं. म्हणजे त्यांनी जे आपलं कर्तव्य पार पाडलं, पण पार्वती ही बालकी नाही याचा विसर त्याला पडला. त्या पार्वती चिडली आणि तिने त्याला शाप दिला. तो शाप काय दिला, की तू
पृथ्वीवर मनुष्य जन्म घेशील, म्हणजे तू आता इथे नको राहू, आमच्याकडे पृथ्वीवर जा. आता पृथ्वीची संकल्पना जी आहे ती पुराणामध्ये वारंवार जेव्हा येते तेव्हा भूभागाशी संबंधित आहे. ही पृथ्वी वेगळी आहे, शंकर वेगळी दुसरीकडे राहतो, कैलास काहीतरी अर्धांतरी आहे, अशी काही समजूत नाही आहे. तर कैलास हा पृथ्वीवरच आहे, स्वर्ग सुद्धा पृथ्वीवर आहे, नरक सुद्धा पृथ्वीवर आहे आणि पाताळ सुद्धा पृथ्वीवरच आहे. पण पुराणकारांना त्याचा विसर पडला, म्हणून ते असं वर्णन करतात, पाताळ ढकलणे, स्वर्गात जाणे, किंवा नरकात जाणे आणि पृथ्वी आणखी वेगळी काहीतरी. संबंध पृथ्वीच आहे. आणि जी जी वर्णनं पुराणात आढळतात ती भारतीय भूभागाबद्दलची आहे. त्यांना भारताबाहेर आणखी काही जग आहे की नाही हे पुराणिकांना माहित नव्हतं, कारण तेव्हा पर्यटन हा जो प्रकार आहे तो काही प्रचलित नव्हता. आणि दुसरी गोष्ट, जे व्यापारी होते ते जात होते भारताच्या बाहेर, नव्हते असं नाही. तर पुराणिकांना ती संधी मिळाली नसेल कदाचित. पण ज्या ज्या पुराणिकांना संधी मिळाली भारताच्या बाहेर जाण्याची, त्या लोकांनी भारताच्या बाहेरच्या भूभागांचाही उल्लेख केलाय. अनेक देशांचा उल्लेख तुम्हाला पुराणात आढळतो. आणि विशेषतः अफगाणिस्तान जो जवळचा आहे त्याचा उल्लेख आढळतो, रशियाचा उल्लेख आढळतो, इराणचा उल्लेख आढळतो. हे जवळचे जे देश आहे. काश्मीर तर आपल्या देशाचाच भाग आहे, ब्रह्मदेश हाही पूर्वी भारताचा भाग होता. तर अशा तऱ्हेने अवतीभवतीच्या भूभागांचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो, नाही असं नाही. अशा तऱ्हेने त्याला पार्वतीने शाप दिल्यामुळे तो वेताळ पृथ्वीवर आला असं पुराणात सांगतात. आणि मग आल्या कालिका पुराणात असं म्हटलं आहे. कालिका पुराणातली कथा थोडीशी वेगळी आहे. या प्रत्येक पुराणिकांनी वेताळाचं वर्णन आपापल्या परीने केलंय, त्यांना वाटलं तसं. म्हणजे ते काही वास्तवावर आधारलेलं असेल असं नाही, किंवा त्यातून आणखी वेगळा संदेश त्यांना द्यायचा होता. तर कालिका पुराणात असं म्हटलं आहे की वेताळ हा पूर्वजन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता. शिवाचा दूतच होता, पण नाव त्याचं भृंगी होतं. महाकाल या नावाचा त्याचा एक भाऊ होता, म्हणजे त्याच्या भावाचाही उल्लेख आहे. पार्वतीच्या शापामुळे या दोघांनी वेताळ व भैरव म्हणून चंद्रशेखर राजाची राणी तारावती हिच्या पोटी जन्म घेतला. हे दोघे चंद्रशेखर राजाचे औरस पुत्र नव्हते. ते तारावतीला शंकरापासून झाले, म्हणजे शंकराचा संबंध जोडलाय. आता ही कथा वेगळीच आहे, तारावतीचा उल्लेख इतर ठिकाणी येत नाही, पण या कालिका पुराणात तो उल्लेख आहे. तर चंद्रशेखर हा त्याचा पालक पिता होता, म्हणजे त्यांनी जन्म दिला नाही, पण पालन करणारा होता. त्याने आपली सर्व संपत्ती आपल्या औरस पुत्रांमध्ये वाटून टाकली, जे त्याची अधिकृत मुलं होती त्यांना वाटली. त्यामुळे वेताळ आणि भैरव हे दोघे अरण्यात तप करण्याकरता निघून गेले. वेताळ आणि भैरव यांच्यात बरेचदा साम्य दाखवलं जातं. भैरवाला वेताळ म्हणतात, वेताळाला भैरव म्हणतात, किंवा भैरव आणि वेताळ यांची स्वतंत्र मंदिरं सुद्धा आहेत. तर पुढे वसिष्ठ ऋषीच्या कृपेने त्यांना शिवाचं दर्शन झालं तपश्चर्या केल्यामुळे. आणि कामाख्या देवीच्या अनुग्रहाने त्यांना शिवगणात स्थान मिळालं. कामाख्या देवीचं जे स्थान आहे ते आसामच्या गुवाहाटी या शहरापासून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे स्थान जे आहे ते योनी रूप आहे. त्या ठिकाणी मूर्ती नाही आहे कामाख्येची. जी मूर्ती दाखवण्यात येते ती मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर आहे. त्या मूर्तीला लज्जा गौरी असं म्हणतात, म्हणजे नग्न रूपात आहे. आणि तिच्या योनीतून स्राव बाहेर येतो आहे, म्हणजे जो मासिक धर्म आहे अशा प्रकारचं चित्रण ते शिल्पित केलं आहे. आणि पुढे मग लोक तिथे कुंकू वगैरे टाकतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं खरोखरच हा स्राव येतो. कामाख्या देवीवर आपण स्वतंत्रपणे केव्हा तरी माहिती पाहू तेव्हा, किंवा पाहिली आहे, मला असं वाटतं झालेली आहे, त्या भागात तुम्हाला ते मिळेल. तर वेताळाच्या मूर्तीविषयी हे मूर्ती कशी असावी, कारण आता पूजनीय झाल्यावर एखादं दैवत, तर त्याची मूर्ती कशी करावी याचं एक शास्त्र तयार झालं, त्याला मूर्तीशास्त्र म्हणतात. तर त्याचे काही संकेत आहेत, वेताळ कसा ओळखायचा. त्यानुसार वेताळाला नृत्य मुद्रेत घडवावे असं हे मूर्तीशास्त्रकार म्हणतात. तो नृत्य करताना दिसला पाहिजे. त्यानं देवापुढे प्रार्थना करताना दाखवावं असंही म्हटलं आहे. त्याच्या मूर्ती लाकूड किंवा पाषाणामध्ये घडविल्या जातात. तो नेहमी नग्न स्वरूपात शिल्पित केला जातो. आणि ही जी शिल्प आहेत फार मोठ्या, मी 7-8 फूट उंच अशा काही मूर्ती गोव्याच्या जे ओल्ड गोवा आहे तिथल्या म्युझियम मध्ये पाहिल्या आहेत. तर त्याचं लिंग मोठं दाखवण्यात येतं. त्यामागचा उद्देश असा आहे की त्याच्या पूजेनी ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना मुलबाळ होतील, अशी एक संकल्पना आहे. म्हणून वेताळाची पूजा त्याही कामासाठी लोक करतात. तर त्याच्या हाती दंड असतो, म्हणजे तो शासक आहे किंवा संरक्षक आहे.
आणि खांद्यावर एक घोंगडी असते, हे वेताळाचं आणखी वैशिष्ट्य. खांद्यावर घोंगडी यासाठी की त्याला भटकावं लागतं, मग कधी पाऊस आला, थंडी लागली तर त्याला ते पांघरायला पाहिजे. म्हणजे तो सर्वसामान्य माणसांचाच प्रतिनिधी आहे. ज्याप्रमाणे राखणदार किंवा सोकारी किंवा वॉचमन फिरतात हाती बॅटरी घेऊन, आता त्या काळात बॅटरी नव्हती, कंदील असेल, मशाल असेल, आणखी काही असेल. पण बऱ्याचशा वेताळच्या कथांमध्ये त्याच्या हाती मशाल सुद्धा दाखवतात. आपण गड्यांची जत्रा या भागात त्याबद्दलची माहिती पाहिली होती. तर तो मध्यरात्री गावातून फिरतो, कारण रात्री बेरात्री चोर चोऱ्या करतात. बरेचदा धान्याच्या ज्या गंजी असतात, ढीग असतात, त्यांना आगी लावतात. अ, आणि गावातला जो ऐवज आहे तो चोरून नेतात. तेव्हा त्यांना रोखण्याकरता असा हा वेताळ मध्यरात्री फिरत असतो, अशी समजूत आहे. आणि मग त्याच्या ह्या फिरण्यामुळे त्याच्या चपला झिजतात. आता चपला झिजतात म्हणून त्याला त्या चपला आपण दिल्या पाहिजे. तर अनेक गावामध्ये वेताळांच्या मंदिराच्या पुढे चपला अर्पण करण्याची प्रथा आहे. एखाद्याच्या अंगात भूत आलं तर त्याला उतरवण्यासाठी सुद्धा वेताळाला आवाहन केलं जातं. म्हणजे तो भूतांचा राजा आहे असं मानलं गेल्यामुळे इतर भूतांनी कोणाला त्रास देऊ नये यासाठी सुद्धा वेताळाची पूजा करण्यात येते. अ, याचा अर्थ असा होतो की त्या पूर्ण परिसरात त्याचं शासन होतं. म्हणजे कोणीतरी अशी व्यक्ती असेल की ज्यांनी गावाला राखलं, गावाचं रक्षण केलं आणि लोकांनाही जीवदान दिलं. अशा प्रकारच्या व्यक्तीतून वेताळाची ही कल्पना आलेली आहे. तर ज्या ठिकाणी वेताळाचा दगड असतो किंवा मूर्ती असते, त्या ठिकाणी अवतीभोवती काही शेंदूर माखलेले दगड असतात. आणि हे जे दगड आहे सिंदूर माखलेले, हे दगड म्हणजे वेताळाचे सैनिक आहे असं मानलं जातं. तर अशा वेताळाला आणखी एक शब्द आहे भूतनाथ. म्हणजे बरेचदा हा शब्द शंकरासाठी वापरतात. भूत माता हा शब्द पार्वतीसाठी वापरतात आणि भूतनाथ शब्द हा शंकरासाठी वापरतात. पण या ठिकाणी हे वेताळाकडे वेगळं काम दिलेलं आहे. तो भूतांना सांभाळ, म्हणजे त्यांचा तो मालक आहे किंवा त्यांचा तो नेता आहे किंवा राजा आहे. तर आग्या वेताळ ही त्याचा आणखी एक प्रकार आहे. आपण केव्हा तरी त्यावर माहिती पाहू. ज्वाला वेताळ असे त्याला म्हणतात. आणि प्रलय वेताळ, ही तीन प्रकारची नावं वेताळासाठी दिली आहे. लोक परंपरेत अशा प्रकारची नावं प्रचलित आहेत आणि काही ग्रंथांमध्ये आपल्याला त्यांचा उल्लेख आढळतो. एक ग्रामदेवता म्हणून कोकण आणि गोव्यामध्ये वेताळाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणजे ग्रामाचं रक्षण करणारी, आणि त्यांची पूजा केली तर आपण सुरक्षित राहू, अशा प्रकारची श्रद्धा किंवा धारणा ह्या गावकऱ्यांमध्ये असते, म्हणून त्याची पूजा केली जाते. तर वैशाख, मार्गशीर्ष आणि माघ महिन्यामध्ये वेताळाचे उत्सव आणि जत्रा भरतात. आता आपण कार्तिक महिन्यामध्ये आहोत. कार्तिक नंतर मार्गशीर्ष महिना येतो, त्यानंतर माघ महिना येतो. हा जो काळ आहे हा वेताळांच्या पूजा किंवा प्रथा उपासनांचा काळ आहे. आणि काही ठिकाणी त्याच्या जत्रा भरतात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वेताळाला गाव देवाचा दर्जा देण्यात आला. पण त्याला गावदेव म्हटलं, म्हणजे ग्रामदेव या अर्थाने. इसवी सन 1070 मध्ये कथा सरितसागर नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. तर या ग्रंथाचा भाग म्हणून वेताळ पंचविशी ही ओळखली जाते. बरेचदा आपण पुस्तकाच्या दुकानात गेलो, जी लोकप्रिय पुस्तकं आहेत, विशेषतः धार्मिक पुस्तकं ज्या ठिकाणी असतात, तिथे तुम्हाला वेताळ पंचविशी नावाचं पुस्तक सुद्धा वाचायला मिळतं. म्हणजे वेताळांनी सांगितलेल्या 25 गोष्टी किंवा 25 ज्या बाहुल्या होत्या विक्रमादित्यच्या सिंहासनाला, आणि त्या 25 बाहुल्यांची कथा सांगतोय वेताळ, असं चित्रण असतं त्यात. आणि अभ्यासकांचं असं मत आहे की विक्रमादित्य या राज्याचा एक प्रधान होता, त्याचं नाव वेताळ होतं, आणि त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे वेताळ पंचविशी. पुढे मग वेताळाचा अर्थ असा निघाला की स्मशानात तो राहतो आणि मग विक्रमादित्य त्याला स्मशानातून बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. तर वेताळ म्हणतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तरच तुला मग मी सोडेल, नाही तर तुझ्या गचांडीवर बसेल. तर या विषयावर विक्रम आणि वेताळ नावाची एक मालिका दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी होती. अनेकदा अनेक कथांमध्ये हा उल्लेख येतो. तर हा त्याचा अपभ्रष्ट भाग आहे. म्हणजे मुळात वेताळ हा विक्रमादित्याचा प्रधानच होता अशा प्रकारची ऐतिहासिक माहिती आहे. आणि त्याच्या ग्रंथाचाही उल्लेख बरेच ठिकाणी आढळतो, ग्रंथही आढळतो. तर त्याच्याबद्दलच्या समजुती आहेत, त्या स्मशानात तो राहतो.
आणि इसवी सन 1670 मध्ये रघुनाथ नावाच्या लेखकाने कोकण महात्म्य या शीर्षकाची एक पोथी लिहिली होती. म्हणजे ह्या पोथी लिहिणाऱ्यांनी वेताळाला खूप लोकप्रिय केलं. त्याची भयकारक वर्णन सुद्धा केलेली आहे त्या पोथ्यांमध्ये. या पोथीत 1183 श्लोक आहेत. यातील 66 महिमा या प्रकरणात कोकणातील दैवतांचं महात्म्य आहे. किती दैवत आहेत कोकणामध्ये? कारण आपण महाराष्ट्राच्या इतर भागात फिरतो तेव्हा एवढी देवता आढळत नाही. आणि विशेषतः ही जी दैवत आहे इतर ठिकाणी प्रतिष्ठित सुद्धा नाही आहे. जेवढी प्रतिष्ठा कोकणामध्ये यांना आहे तेवढी प्रतिष्ठा इतर आपल्या राज्याच्या भागात नाही आहे. तर त्यात आजगावातला, त्यात एक 66 महिन्याच्या प्रकरणाचा उल्लेख मी केला. त्यात आजगाव नावाचं जे गाव आहे कोकणातलं, त्यातल्या वेताळाचा महिमा वर्णन केलाय. त्याच्यापुढे जागरण, कीर्तन इत्यादी कार्यक्रम होतात. त्याला नवस बोलले जातात. नवस पूर्ण झाला की वेताळाला चपला बाहेर वाहिल्या जातात. चपला यासाठी की त्याच्या चपलाची झीज होते, त्याला रात्रभर फिरावं लागतं, म्हणून आपण त्याला चपला वाहिल्या पाहिजेत. आता ह्या फार वेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात त्या नाहीत. सगुण आणि निर्गुण अशा दोन प्रकारच्या प्रतिमा वेताळाच्या तयार करण्यात जातात. मूर्तीशास्त्रामध्ये त्याचं एक वर्णन आहे, ते आपण पाहू. त्या अतिशय सुबक आणि देखण्या मूर्ती असतात आणि आपल्या मनावर त्या छाप पाडतात. म्हणजे त्या भयकारक नसतात. काही मूर्तीच्या अंगावर वस्त्रे नसतात. वस्त्रे नसणं हे वेताळाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे. कारण शिव हा नग्न आहे. शिवाला महानग्न म्हटलंय आणि पार्वतीला महानग्नी म्हटलंय. कारण ज्या मातृदेवता आहे जगाच्या पाठीवर सगळीचकडे, त्या नग्न रूपातच दाखवल्या आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की जसं भूमीचं सुफलीकरण म्हणजे जमिनीत पीक यावं, यासाठी जे विधी केले जातात त्यात नग्न रूपात पूजा करणे, त्या नग्न होऊन संभोग करणे हा एक प्रकार आहे. तसाच प्रकार म्हणजे आपल्याला मुलबाळ हवं असेल, संतती हवी असेल, तर आपण अशा नग्न देवतांची पूजा केली पाहिजे. लिंग पूजा त्यातूनच पुढे प्रचलित झाली आणि मुळात लिंग पूजा होती. त्यातून मग त्याचं हे दैवतीकरण किंवा पौरुषीकरण किंवा मानवीकरण केलं गेलं असं म्हणता येईल. आता वेद शब्द कुठून आला? वेत. वेत म्हणजे अ, अ, लाकडी एक छडी जी असते, काठी. काठीसारखा जो साप आहे, मुळात काठीसारखा सरळ दिसणारा साप, त्यावरून वेताळ शब्द आला असं अवंतिका प्रसाद मर्मट यांनी नाग संस्कृती कोशात म्हटलंय. आणि त्यांचा वेदकालीन राजाओ नाग देवताओं का इतिहास नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी हाच अर्थ लावला. पण वेद कशासाठी आहे? तर नियंत्रण ठेवण्यासाठी. म्हणून वेताळ शब्दाचा अर्थ असा होतो की नियंत्रण ठेवणारा. पण त्याचा नाग कुळाशी संबंध आहे, नाग या कुलचिन्हाशी संबंध आहे. आणि बरेचदा वेताळाच्या डोक्यावर नाग दाखवण्यात येतो आणि शिस्तबद्ध तो आहे. नागाची भीती आपल्या मनात असते. नाग चावल्यावर मृत्यू अटळ आहे, म्हणजे आपल्याला त्यातून काही सुटका नाही. ती भीती दाखवण्याकरता सुद्धा कदाचित अगदी विठोबाच्या डोक्यावर सुद्धा नाग दाखवतात. तो शासक आहे या अर्थाने. वेताने म्हणजे त्या छडीनी, काठीनी इतर लोकांना ताळावर आणणारी व्यक्ती, नियंत्रण करणारी व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. तर यावरून एखाद्या समूहाला शिस्त लावणाऱ्या व्यक्ती किंवा शक्तीसाठी हा शब्द सुरुवातीला वापरण्यात आला असावा आणि तो त्या प्रदेशाचा रक्षण करणारा असावा. पुढे मग अशा व्यक्तीला आपण पूजनीय मानतो की ज्यांनी आपल्याला वाचवलं. जसं सीमा रक्षक दल आहेत, सैनिक आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर असतोच. किंवा गावाचं रक्षण करणारे पोलीस असतात, त्यांच्याबद्दलही आदर असतो आणि भीती असते. आता गृहरक्षक दल असतं एक होमगार्ड वगैरे, ते सुद्धा आपापल्या परीने गावाचं रक्षण करीत असतात. या सर्वांबद्दल आदराची भावना जी आपल्या मनात असते ती अशा तऱ्हेने व्यक्त होते. तर पूर्वीचे आपले लोक जे आहे ते गावाच्या रक्षणाकरता अशा तऱ्हेने आपल्याला मृत्यूची पर्वा न करता लढत होते. त्या वीरगळ, वीरांची शिळा, वीरांचं स्मारक ज्याला स्टिली म्हणतात, ती जी पुढे आली आणि त्यातून मग अनेक स्मारकं तयार झाली आणि त्याचं पुढे दैवतीकरण झालं. जसं आता विठोबा हा वीरगळ आहे असं अभ्यासकांचं मत आहे. त्यांनी सुद्धा गावाचं रक्षण केलं असलं पाहिजे. पण टेकडीवर त्याचं लहानसं मंदिर होतं. म्हणजे आपल्याला आपल्या महानुभाव साहित्यात त्याचा उल्लेख येतो. तर अशा त्यांनी ही वीरगळ म्हणजे आपली पूर्वजांची स्मारक आहेत. तर वेताळ हा
वेताळ या दैवताप्रमाणे बेताळ नावाचं आणखी एक दैवत आहे. आता वचा ब होतो हे खरं आहे, पण बेताळाला स्वतंत्र स्थान आहे. काही लोकांची आडनावं बेताल अशी असतात. बेतालचा आणखी वेगळा अर्थ काढतो. बेताल वर्तन म्हणजे काही ताळतंत्र नाही असा अर्थ आपण नंतर घेतला. पण बेताळ आडनावाची लोक आहेत. पण त्याचा संबंध असं ताळतंत्र नसलेलं व्यक्तिमत्व असं नाही आहे. तर बेताळ देवाचं पूजक उपासक या अर्थाचा तो आहे. तर हे शिवाचे बेताळाची वर्णन जे येतात ती शिवाचं भैरव रूप. तर बेताळ हा भूतांचा राजा म्हणजे असं वेगळेपण दाखवलं. बेताळ कशाला म्हटलंय? जो शिवाचं भैरव रूप आहे. भैरव आणि वेताळ या दोन दैवतांमध्ये वेगळेपण दाखवण्याकरता अशा प्रकारची वर्णनं पुराणामध्ये आढळतात. तर वेताळाच्या पूजा ज्या केल्या जातात ज्या ज्या ठिकाणी, त्याची अनेक स्तोत्र आणि गीतं प्रचलित आहेत. त्यामध्ये त्याच्या शक्ती, संरक्षण आणि भक्तांच्या अडचणी दूर करण्याच्या क्षमतेचं वर्णन केलं. म्हणजे तो कसं भक्तांना दिलासा देतो, की आधार देतो, की तुमचं काही वाईट होणार नाही. संकटात सापडलेली व्यक्ती जेव्हा अशा दैवतांच्या पुढे शरण जाते तेव्हा तिला आधार असतो, की हा तरी वाचवेल. माणसं बरेचदा वाचवत नाही जवळच्या लोकांना, पण आता देव दगडाचा असेल, लाकडाचा असेल, आणखी चित्रातला असेल, पण काही का असेल, पण काही काळ का होईना माणसाला आधार मिळतो. त्यासाठी अशा प्रकारच्या दैवतांची निर्मिती माणसानेच केली आहे. देव माणसानेच निर्माण केलाय. म्हणजे एक असं वाक्य आहे की देवाने माणसाला निर्माण केलं की नाही हा वादाचा मुद्दा असेल कदाचित, पण देवाला माणसाने तयार केलं हे मात्र खरं आहे. तर हे वेताळाला लागू आहे. महाराष्ट्रात वेताळाला अतिशय महत्वाचं स्थान आहे. त्यामुळे त्याची अनेक मंदिरं अनेक ठिकाणी आहेत. कोकणातल्या पेक्षा बाहेर उर्वरित महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे हे जे गाव आहे पुण्यापासून 35-40 किलोमीटरवर, तिथे वेताळेश्वर नावाचं एक मंदिर आहे. पुणे जिल्ह्यातच फलटण. आता फलटण हे सातारा जिल्ह्याला लागून असल्यामुळे अनेकांना वाटतं की ते साताऱ्याचा भाग आहे, पण तो पुण्याचाच भाग आहे. तिथे वेताळ बाबाचं मंदिर आहे. सातारा जिल्ह्यात राजापूर, अहिल्यापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी वेताळाचं मंदिर आहे. नाशिक जिल्ह्यातलं सातपूर नावाचं गाव आहे, नाशिक पासून फारच जवळ आहे. तिथे सुद्धा जी काही वेताळाची पूजा केली जाते त्याला भूतांचा राजा असंच म्हटलं जातं. त्याचं नाव वेतोबा आहे. वेताळाचं हे सुद्धा एक नाव लक्षात घ्या. तसं भैरोबा आहे, विरोबा आहे, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, तसंच वेतोबा हा सुद्धा गावाचा रक्षक आहे. तो ग्रामरक्षक आहे. म्हणून त्याला क्षेत्रपाळ सुद्धा म्हणतात. तर हे जे वेतोबा आहे, आता जेव्हा एखाद्या दैवताच्या नावापुढे बा हा शब्द लागतो, बा हा उपसर्ग लागतो किंवा प्रत्यय लागतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो बाप. म्हणजे आपण त्यांना वडील मानतो, आपल्या वडिलाच्या ठिकाणी मानतो. ज्याप्रमाणे आपल्या अपत्याची काळजी वडील घेतात, त्याप्रमाणे वडील गेल्यानंतर वडील असताना सुद्धा दैवत ही जी आहे, बा नावाची जी दैवत आहे, खंडोबा आहे, ज्योतिबा आहे, विरोबा आहे, वेतोबा आहे, म्हातोबा सुद्धा आहे. अनेक अशा तऱ्हेने बा शब्द लागलेली अनेक दैवत आहेत. ही सगळी दैवत ही आपलं रक्षण करतात. अशा प्रकारचे श्रद्धा जनमानसात आहे. वडिलांसारखं आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर अशा अनेक ज्या वीरगड किंवा क्षेत्रफळांचं स्थान ग्रामदैवत म्हणून आहे. मडेवाड नावाचं जे गाव आहे तिथे देव वेतोबा, परुळे नावाच्या गावामध्ये, हे कोकणातली गाव आहेत, तिथे वेतोबा नावाचं गाव आहे. आरावली चा वेतोबा अतिशय प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर वेतोबाची खूप मंदिर आहेत. दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची 143 मंदिर आहेत. त्यातील सावंतवाडीत 37 आहेत. वेंगुर्ले गावात 29, मालवणमध्ये 27, कुडाळमध्ये 21, कणकवलीत 19 आणि देवगड येथे 10 मंदिर आहेत. अशी ही नोंद जी आहे, ही जी नोंद आहे डॉक्टर भालचंद्र आकलेकर यांनी कोकणचा सांस्कृतिक इतिहास नावाचं पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात ही नोंद आहे. आणि त्यांच्या आधी अँथोवेन नावाचा जो तिथला कलेक्टर जिल्हाधिकारी होता, त्यालाही ह्या सांस्कृतिक इतिहासाची खूप आवड होती. पण त्यांनी त्यावर 2 पुस्तकं लिहिली आहे. फोकलोर ऑफ कोकण हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचाच आधार कोकणाच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा अभ्यास करणारे जे जे लोक आहेत, आता अलीकडे विनायक खेडेकर नावाचे एक फार ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा स्वतंत्रपणे अशा प्रकारच्या नोंदी केल्या आहेत. आणि एक डॉक्टर विद्या कामत आणि डॉक्टर पांडुरंग फलदेसाई
या दोघांनी एक मिथकांवर किंवा ह्या सांस्कृतिक सगळ्या धारणांवर अभ्यास करणारी एक संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेच्या कामावर आपण नंतर केव्हा तरी माहिती पाहू. तर अशा तऱ्हेने 2-3 वर्षापूर्वी साधारणतः मी त्या ठिकाणी गेलो होतो. बहुतेक 22 मध्ये, म्हणजे आता 3 वर्ष झाली आहेत यावर्षी. तर तेव्हा मला अनेक अभ्यासकांनी तिथल्या ज्या ग्रामदेवता आहे त्याबद्दलची जी माहिती दिली ती पाहून आश्चर्यच वाटलं. म्हणजे अनेक जातींच्या देवता वेगळ्या आहेत, धर्माच्या वेगळ्या आहेत. काही दोन्ही धर्माने, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा तिन्ही देवतांना सामान्य असणारे देवता आहे. तर हे सगळं आपल्याला गोव्यातच आणि कोकणातच पाहायला मिळतं. उर्वरित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या देवतांची माहिती मिळत नाही. मग आपण ज्या ज्या लोकांना यांचा अभ्यास करायची इच्छा आहे त्यांनी कोकणात आणि गोव्यात जायला पाहिजे एवढी विनंती करतो. आणि वेताळाचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी तर जायलाच पाहिजे असा आग्रह करतो आणि ते थांबतो. धन्यवाद.